करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। नमस्कार। भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परम पूज्य परमात्मा वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे सामूहिक एकतेचे सेवक संमेलन मौजा धारगाव येथे नुकतेच पार पडत आहे। सेवक संमेलनानिमित्त चर्चा बैठक आयोजित केलेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आमच्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। तसेच चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष साहेब यांना माझा नमस्कार। तसेच उपस्थित सर्व मंच यांना माझा नमस्कार। उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी अहोरात्र परिश्रम करून आपल्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला आणि ही कृपा आपल्या कुटुंबापर्यंत सीमित न ठेवता दुःखी कष्टी माझे सेवक सुखी कसे होतील म्हणून सर्व सेवकांमध्ये ही कृपा वाटून दिली। आपल्याला या मार्गाचा अनुभव खूप आहे, दररोजचे अनुभव मिळतात, पण ते अनुभव आपल्याला समोर कसे सांगता येईल असे मी माझ्या तुटपुटच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगत आहे। कारण रोजच एक ना एक अनुभव येतात। आपला मार्ग सत्य मर्यादा प्रेमाचा आहे। आपण तत्व शब्द नियमाचे पालन कसे केले पाहिजे ते आपल्या बाबांनी आपल्याला सांगितलं आहे। आपल्या बाबाची साथ आपल्या वाराणसी आईने कशी दिली तशीच आपल्या सेवकीनबाईला सेवकाची साथ दिली पाहिजे। सेवक जर चुकत असला तर सेवकीनबाईंनी त्यांना सांगितलं पाहिजे की नाही तुम्ही इथं चुकता, ते चूक त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे आणि सेवकीनबाई जर चुकत असली तर सेवकांनी साथ दिली पाहिजे। मी माझ्या परिवारातला एक अनुभव सांगत आहे। मी माझी मुलगी अनेक वेळेच्या घरी दिली। माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर माझी मुलगी गरोदर होती आणि सोनोग्राफी करायला गेली होती 5व्या महिन्याची। तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितली होती की बाई तुझा बाळ अपंग आहे, त्याला नाक नाही आहे म्हणत होते डॉक्टर। माझ्या मुलींनी मला फोन केला आणि जावयाने पण केला। मुलगी म्हणाली मम्मी डॉक्टर असे म्हणत आहेत की अबॉर्शन करायला लागेल। माझ्या मुलींनी त्या घडलेला होता 21 दिवसाचा। मी माझ्या मुलीला म्हणाली बाई तुझ्या भगवंतावर विश्वास आहे का? माझी मुलगी म्हणाली हो मम्मी मी अनेक वेळेच्या घरी दिली तरी पण मी माझ्या भगवंताला विसरली नाही। मी कोणतीही पूजा करीन पण पहिले आपल्या भगवंताचं नाव घेते। मी माझ्या मुलीला म्हणाली ठीक आहे बेटा तुझा विश्वास असाच ठेव, तू आपला विश्वास डगमगू देऊ नकोस। आणि मी पण इकडे भगवंताला सकाळ संध्याकाळ विनंती करू लागली की भगवंता डॉक्टरांची रिपोर्ट खोटी ठरू दे आणि माझ्या मुलीचं बाळ निरोगी आणि तंदुरुस्त जन्माला येऊ दे। आपण जर एक चित्त एक लक्ष एक भगवान समोर ठेवून जर कार्य केला तर भगवंत आपल्याला तो फळ बरोबर देतो।
मी ध्येयाने एक परमेश्वर असा समोर ठेवून मी भगवंताला विनंती करू लागली की भगवंता पहा, माझ्या जवाई अनेकामध्ये आहे आणि उद्या माझ्या जवाईने आम्हाला दोष दिले नाही पाहिजे भगवंता, आणि डॉक्टरने रिपोर्ट खरी ठरल्या पाहिजे. 9 महिने झाले आणि माझ्या मुलीला डिलिव्हरीसाठी भरती केला. मी भंडाऱ्याला इकडे कनाडमोला राहत होती, माझी मुलगी नागपूरला आहे. भरती करायच्या वेळेस माझ्या जवाईने मला फोन केला, मामीजी मी आज भरती करत आहो, तुम्ही या. मी म्हटलं ठीक आहे जावई, मी येते सायंकाळपर्यंत. माझी पुतणी राहत होती तिथं नागपूरला. मी माझ्या पुतणीला फोन केला, बाई म्हटलं माझ्या येण्याला उशीर होईल, तोपर्यंत तू जातेस का? माझ्या पुतणीने हो म्हटलं आणि गेली. पहा, भगवंत खूपच दयाळू आहे, खूपच. आपण भगवंताचे उपकार कधीच विसरू शकत नाही. असे भगवंत आपल्याला, भगवंताची आपल्याला साथ असते, पण आपण बेईमान आहोत. आपल्याला जर सुख मिळाला तर आपण भगवंताला विसरून जातो. डिलिव्हरी झाली आणि सुंदरशी अशी मुलगी जन्माला आली. तेव्हा माझ्या जावई, माझी पुतणी सांगत होती, मी उशिरा गेली होती डिलिव्हरी झाल्यानंतर, सांगत होती माझे जावई त्या मुलीला पाहत होते, हात पाय नाक कोणतीच कमी नव्हती. इतकं सुंदरसं मूल जन्माला आलं होतं. मी गेल्यानंतर माझे जावई मनाला बसले की मामीजी चांगली मुलगी झाली. मी म्हटलं भगवंत माझा काही कमजोर नाहीये जावई, आमचा भगवंत असा आहे म्हटलं की तुम्ही जो भी मागाल तो मिळते. आणि खरंच सांगते, मी जो भी शब्द भगवंता समोर ठेवते तो माझा भगवंत खरंच पूर्ण करते. मी स्वप्न सुद्धा पाहिली नव्हती की मी एवढा समोर जाईल. माझा मुलगा, माझे पती ट्रक चालवतात, माझा मुलगा लाईनमॅन लागला मोठा. मी भगवंताला एक मागणी होती, भगवंता मला 2 मुलं आहेत, माझ्या कुटुंबात एक तरी मुलगा सरकारी ड्युटीवर लागला पाहिजे. ते पण भगवंताने माझी इच्छा पूर्ण केली. पण माणूस हा स्वार्थी आहे. आता असं वाटते की माझा दुसराही मुलगा लागेल भगवंता तर चांगला होईल. म्हणजे आपण खरोखरच स्वार्थी आहोत. आपल्यावर खूप काही असे दुःख येतात, भगवंत परीक्षा पाहतो. त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास कसं व्हायचं आहे ते आपल्यावर अवलंबून आहे. परिवाराचे, कुटुंबामध्ये पती पत्नी हे 2 चाक, बंडीचे 2 चाक असतात. एक चाक जर डगमगला तर बंडी व्यवस्थित चालत नाही. पण अशा काही गोष्टी असतात की पतीनं जर म्हटलं तर त्या काही गोष्टी विसरून जाव्या लागतात आणि पत्नीनं म्हटलं तरच बंडी ही चालत असते. पहा, बोलणारे खूप आहेत, आपण तर नेहमी बोलत आहोत. माझ्या पतीला एक अंडे एवढी गाठ आली होती मानेला. माझे रिश्तेदार म्हणत होते आणि मी घरी म्हणत होते, माझी मुलं वगैरे, माझ्या पुतण्या वगैरे, की तुम्ही डॉक्टरकडे जा आणि ते गाठ चेक करा. माझ्या पतीचा विश्वास होता भगवंतावर. माझे पती डगमगले नाही, मला काही होत नाही, माझा परमेश्वर आहे. ते एवढी मोठी गाठ झालं असे नव्हते पाहतायत माझ्या पतीला आणि असं सुद्धा नव्हतं पाहतायत. तरी पण ते ट्रकवर जात होते, ट्रक चालवत होते. मी म्हटलं एवढी मोठी गाठ झाली, तुम्ही आरामही नाही करा. जातात नाही म्हणतात, मी जातो, फुटल तरी चालेल. माझे पती गेले. 2दा गाठ आली होती, दोन्हीदा फुटली आणि नॉर्मल गाठ आणि चांगली दुरुस्त झाली. म्हणून तुम्ही एक चित्त, एक लक्ष, एक भगवान समोर ठेवून, ध्येयाने एक परमेश्वर समोर ठेवून कार्य करा. तत्व शब्द नियमाचे काटेकोरपणे पालन करा. आपल्याला काटा सुद्धा घडणार नाही. आपल्या बाबांनी म्हटलंय की माझा सेवक हा गरीबही राहणार नाही आणि दुःखी कष्टी पण राहणार नाही. तो राहील तर आपल्या कर्माने राहील. आपण जर कर्म चांगले केलं तर आपल्याला फळ सुद्धा चांगला मिळते. जो चांगला करत असला त्याला लोक नाही नाव मोठं ठेवतात, ठेवू द्या ना. मला पण खूप असे काही म्हणतात की बाई खूप 4 माणसांचा ते नमस्कार घेते, लाजत नाही. मी लाजत नाही, मी फक्त घाबरते माझ्या भगवंताला, दुसऱ्यांना नाही घाबरत. भांडण झालं माझ्या घरासमोर, भांडण झालं होतं बाजूला माझ्या. आता ते त्यांची तब्येत बिघडली असते. एका माझ्या पुतणीला मी फोन केली, बाई म्हटलं कसं काय, ते माझी पुतणी म्हणत होती का
त्या म्हणतात, बाई म्हटलं मी वैदी नाही काय, माझ्या परमेश्वराला माहित आहे. मला जर कोणी काही म्हणत असतील, मला त्याच्यासोबत काही करायचं नाही. माझा परमेश्वर आहे आणि मी कशी आहे ते माझ्या परमेश्वराला माहित आहे आणि मला माहित आहे. माझा स्वाभिमान कसा सांभाळायचा तो मला माहित आहे. कोणी काही म्हणत असेल तर मला त्याच्यासोबत काही करायचं नाही. आपण जर तत्व शब्द नियमाचे पालन काटेकोरपणे केला आणि मार्गाविषयी जर चांगले चालला तत्व शब्द नियमाच्या हिशोबाने, तर काहीच आपल्याला कमी पडत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथं